नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. अल निनोच्या प्रभावामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा खंड बघायला मिळत आहे. मात्र पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजेच 13, 14 आणि 15 जून रोजी काही भागांमध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट तर पावसाची शक्यता देखील आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजेच 13, 14 आणि 15 जून रोजी कोणत्या भागामध्ये आपल्याला वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. किनारपट्टीला जर पुढील 3 दिवसात बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे तर सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, महापन हा जो काही सर्व परिसर आहे, बांदा, रामघाट, चांदगड, आंबोली सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. मालवण, कुणकेश्वर तसंच हा जो काही परिसर आहे कणकवली, पोयगणी, कासल, दिग्रला सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलेल जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच पोंडा, राधानगरी, गगनबावडा, खारेपतन, विजयदुर्ग या परिसरामध्ये देखील मध्यम ते भाग बदलेल जोरदार असा पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये म्हणजेच 13, 14 आणि 15 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण तसेच बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये 13, 14, 15 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. माखजन, कोयना, पाटण तसेच हेदवी, गुहागर, मागतामणे, चिपळूण, सानवडा, श्रीशिंगे, अरळ, सौराट सर्वत्र हा परिसर आहे. या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. दापोली, खेड, प्रतापगड आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, मांडणगड, केलसी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. दिवेघर, गोरेगाव, रोहा, लवासा मध्यम सरींची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकत आहे. नागोठ, ठाणा, रेवदंडा, अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन, शिरोली, खोपोली सर्वत्र या भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. तर मित्रांनो, मुंबईकडे जर बघितलं तर मुंबईकडे मात्र पावसाचा जोर कमी आहे पुढील 3 दिवसात. पनवेल, नवी मुंबई, उरण, मुंबई, वरळी, कुळीवाडा, किचनवाडा, ओमवाडी हा जो सर्व काही परिसर आहे, ठाणे, कल्याण, डोंबिवली, निंजेगाव, बदलापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये. या ठिकाणी मात्र पावसाचा जोर कमीच आहे पुढील 3 दिवसांमध्ये. तसेच वसई, विरार, उंबरपाडा, पिलीव, सफाले, गोदमल, मानोर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासापूर, गोदन सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. या ठिकाणी मात्र पावसाचा जोर कमीच आहे पुढील 3 दिवसांमध्ये. तर मित्रांनो, आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आहे. नागपूर, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील 3 दिवसांमध्ये. हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो, जास्त भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. कामपट्टी, वाघोली, बार्शी, धर्मापुरी, चिखली, वार्थी तसंच भंडारा हा जो काही नागपूर आणि भंडाराचा परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी आणि नागपूरपेक्षा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. भंडारा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतोय. भंडारा, वार्थी, चिखली, मौदा तसेच दक्षिणेला जोर जास्त आहे. उमरेड, खेरगाव, बिहोपूर, पवनी, गोथंगाव, अडियल हा जो काही सर्व परिसर आहे या परिसरामध्ये वादळी वारे विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे बघायला मिळू शकतोय. लखनी, साकोली मध्यम सरींची शक्यता आहे. तिरोरा, गोंदिया, चांगझरी, गोरेगाव, आमगाव सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये. तर मित्रांनो, गडचिरोलीकडे जोर नागपूर, भंडारा, गोंदियापेक्षा थोडा जास्त आहे. तर हा जो काही परिसर आहे, मार्काचा, राजोळी हलक्या मध्यम सरी, देसाईगंज, आरमोरी जोरदार पाऊस, मुरुमगाव, कापसीकडे मध्यम स्वरूपाचा, गडचिरोली, चामोर्शी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मुलचेरा या ठिकाणी जोर कमी आहे. मात्र एटापल्ली, आहेरी, रेपानपल्ली, भांबरगड विजांचा गडगडाट, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते 13, 14 आणि 15 जून रोजी. चंद्रपूरकडे जर बघितला, हा जो परिसर आहे राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, गोगस रोड, भाताडी, भद्रवती, वणी, वरोरा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी. मोहर्ली, कुटवाडा, चारगाव, विके, चिमूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस. यवतमाळकडे वणी, कायर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी. पांढरकवडा, पेंढारी, परवा, घाटंजी, मोहाडा, करंजी ढगाळ वातावरण जास्त आहे. हलक्या मध्यम सरींची शक्यता हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे पुढील 3 दिवसांमध्ये. रोई, दिग्रज, दरवान, नेर, यवतमाळ सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, सावलीचा खेळ, मात्र हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या स्वरूपात होऊ शकतो. वर्धा, जामणी, सेलू, तुळजापूर, बारबडी, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. देवळी, कोल्हापूरकडे देखील हलक्या सरी.
उत्तर परिसरामध्ये जर बघितलं लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा सर्वत्र ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरींची शक्यता आहे या ठिकाणी. अमरावतीकडे मात्र जोर कमी आहे. अमरावतीच्या पूर्व भागाकडे काही ठिकाणी हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. बादनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव तसंच मोजरी, तळेगाव या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे. तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात. हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी होऊ शकतो. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेलारा ढगाळ वातावरण जास्त राहील. वाशिमकडे पुढील 3 दिवसामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात. वाशिम, रिठार, रिसोद आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये. बुलढाणामध्ये चिखली, बुलढाणा, मोटाला, खामगाव, मलकापूर सर्वत्र अंशतः ढगाळ वातावरण, उंचावलीचा खेळ. पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो. शक्यता नाकारता येत नाही, परंतु शक्यता कमी आहे पुढील 3 दिवस बुलढाणा जिल्ह्यामध्ये. खानदेशात जळगावकडे हलक्या सरींची शक्यता तुरळक भागामध्ये आहे. बऱ्याच भागामध्ये उंचावलीचा खेळ, अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. झाला तर तुरळक ठिकाणी होऊ शकतो. शक्यता तशी कमीच आहे. आणि धुळे जिल्ह्याकडे देखील हलक्या सरींची शक्यता आहे. धुळे तसंच अमळनेर, चिमठाणे, साक्री, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा पावसाची शक्यता कमी आहे. नंदुरबारकडे हलक्या सरी बघायला मिळू शकताय. ढगाळ वातावरण जास्त राहील. नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं मालेगाव, मनमाड, येवला या ठिकाणी पावसाची शक्यता फार काही नाही. हलक्या सरी बघायला मिळू शकताय. तर मित्रांनो, नाशिकच्या या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. हा जो काही परिसर आहे खरपाडा, त्र्यंबक, चोहार तसेच वाडीवारते, मुंडेगाव, मोखाडा, खोडाला, इगतपुरी, आंबेवाडी, वशाला, कोठारे, सम्राट, गुंडा या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. अहिल्यानगरकडे जर बघितलं पुढील 3 दिवसामध्ये तर कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर हा जो काही परिसर आहे ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता कमी आहे. अकोला तालुक्याकडे होऊ शकतोय. अहिल्यानगर, पाथर्डी, राळेगाव, काडा, जामखेड अधूनमधून हलक्या सरींची शक्यता. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. जुन्नर, मनसर, चाकण, पुणे अंशतः ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी. सासवड, लोणंद, फलटण, बारामतीकडे हलक्या सरींची शक्यता आहे. साताराकडे मात्र पावसाचा जोर जास्त आहे. सातारामध्ये जर बघितलं मेधा, वसरपोट, सौराट, अरळ, शिशिंगावडे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी आहे. जोर जास्त आहे साताराकडे. कोरेगाव, रहिमतपूर, अंधा, पुसा, सावेली, मायनी, वडूज हा जो काही सर्व लगतचा परिसर आहे, सांगलीचा काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूरकडे इंदापूर, अकलूज, पिलीऊ, पंढरपूर, माहुळी, चलगाव, सोलापूर, अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे सोलापूर जिल्ह्याचा अंशतः ढगाळ वातावरण राहील. हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तुरळक भागामध्ये बरेच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. सांगली आणि कोल्हापूरकडे मात्र जोर जास्त आहे. सांगलीकडे बघितलं सांगली, शरळ, इचलकरंजी, शरागुप्पी, कुडाची, मगसुली मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. या भागामध्ये मात्र जकराती, किरंगी, बिलूर, जत, संख, धागलपूर, कुची, नागज हलक्या सरींची शक्यता आहे. आणि कोल्हापूरकडे मात्र जोर थोडा जास्त आहे. मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. पुढील 3 दिवसामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस. कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा, इस्लामपूर, कोकरूड, मलकापूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. परोळा, संगरूळ, इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी, मुरगुण, कापसी, बिद्री, राधानगरी, गगनबावडा सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये 13, 14 आणि 15 जून रोजी बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, मराठवाड्याकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 3 दिवसामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, ऊन सावलीचा खेळ मात्र हलक्या सरींची शक्यता छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यामध्ये आहे. बीड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता फार काही नाही. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. धाराशिवकडे देखील जोर थोडा कमी आहे. अंशतः ढगाळ वातावरण, हलक्या सरी. लातूरकडे देखील लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. परभणी आणि नांदेड, वागळाकडे देखील पुढील 3 दिवसामध्ये ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय. हिंगोलीकडे देखील पावसाचा जोर कमीच आहे. ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी होऊ शकतोय जोरदार स्वरूपाचा पाऊस. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय. किनारपट्टीचा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस. दक्षिण महाराष्ट्रामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात काही भागांमध्ये, पूर्व भागाकडे विदर्भाच्या नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेशात पावसाची शक्यता फार काही नाही. अल निनोच्या प्रभावामुळे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण, ऊन सावलीचा खेळ आपल्याला बघायला मिळू शकतोय.
तर मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढील 5 दिवसांमध्ये पावसाची स्थिती काय राहणार. तर मित्रांनो, त्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपण व्हिडिओसोबत, तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटू आपण व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.